येता ये तुला ए दादा तुला बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बाई तुला बाई तुला ए ताई तुला ताई तुला ताई तुला बुरबुंडा होईल ग बुरबुंडा होईल ग बाई तुला बुरबुंडा होईल ग बुरबुंडा काय बुरबुंडा बुरबुंडा म्हणजे काय बुरबुंडा म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट बुरबुंडा म्हणजे हे लेकरू नव बुरबुंडा म्हणजे मिलेटचा जागर म्हणून म्हणती या तुम्हाला अगं बयानू ज्वारी बाजरी सावावरी नीट ऐका बायानू माझ्या बंधू भगिनींनो ज्वारी बाजरी सावावरी ज्याच्या घरी त्याला जावे लागणार नाही दवाखान्याच्या दारी असं का होय म्हणून हा जागर हाय हा कृषी विभागामार्फत जागर हाय म्हणून म्हणते ए बाई तुला येता ये तुला बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बुरबुंडा होईल ग बुरबुंडा होईल ग बाई तुला बुरबुंडा होईल ग वाडगे माय सुय घे बिबा घे काळमणी घे पोत घे वाडगे माय हाड 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 वाडगे वाड माय ज्वारीची भाकर वाड अगं मुलांसाठी रात्रीच पिझ्झा बर्गर आणला होता तेच घे तुला खायला पिझ्झा बर्गर तसलं काय बी नग बघ आम्ही पिझ्झा बर्गर तसलं काय बी खात नाही अगं ज्वारीची रोटी खाशी तर म्हातारपणी लागणार नाही तुला काठी म्हणून म्हणती या ज्वारीची भाकर खा ज्वारीची भाकर खाशील तर तुला म्हातारपणी लागणार नाही काठी ज्वारीची नसेल तर बाजरीची देव आहे बाजरीची पण नाहीये भाकरी अगं बाई अगं ह्या बाजरीमध्ये अजीवनसत्व ब जीवनसत्व आणि फॉस्फरस बी अधिक प्रमाणात आहे असं आहे का हो म्हणून म्हणती या ए बाई तुला येता ये तुला बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बुरबुंडा होईल ग बुरबुंडा होईल ग बाई तुला बुरबुंडा होईल ग ओ ओ ओ ओ आ मुडद रडते सारखी गप हो काय पाहिजे नाचणी सत्व मागतय ए बाय नाचणी सत्व दे ग बाळाला थोडं ते काय असतं तुला नाचणी सत्व नाही माहित नाही अगं बाय अगं माझं लेकरू बघ कसं नाचणी सत्व खाते नाचणी सत्व द्या बाळांना शक्ती मिळेल हाडांना नाचणी सत्व द्या बाळांना शक्ती मिळेल हाडांना म्हणून सांगती या ए बायांनो सगळ्यांना ऐका नाचणी सत्व द्या बाळांना बघ माझं बाळ कसं माझ्यावनी गुटगुटीत खरंय छान आहे म्हणून म्हणती या पौष्टिक तृणधान्य खावा आणि सदृढ राहावा ए बाई तुला येता ये तुला बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बुरबुंडा होईल ग बुरबुंडा होईल ग ए बाई तुला बुरबुंडा होईल ग एका जनार्दनी समरस झाले पौष्टिक तृणधान्य खाऊन मी सदृढ झाले हाय का नाही मी सदृढ हाय ना म्हणून मी कृषी विभागामार्फत तुम्हाला एक विनंती आहे की पौष्टिक तृणधान्य खावा आणि सदृढ राहावा ह्या प्रसाराच्या माध्यमातून माझ्या बंधू आणि माय भगिनींनो तुम्हाला एकच विनंती आहे पौष्टिक तृणधान्य खावा आणि पौष्टिक तृणधान्य खावा आणि तंदुरुस्त राहावा धन्यवाद